विदर्भातील महापालिकांमध्ये भाजपसोबत युती करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते कार्यकर्त्यांशी चर्चा करून आजच युती संदर्भातला अंतिम निर्णय घेणार. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्यानं काँग्रेस ठाकरेंसोबत जाण्याची शक्यता. दरम्यान योग्य प्रस्ताव आल्यास वंचित सोबत जाण्याचीही काँग्रेसची तयारी. सोलापुरात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेस 50 ते 55 जागा, ठाकरेंची शिवसेना 27 ते 29 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 17 ते 18 जागा आणि माकप 8-10 जागांवर लढणार असल्याची माहिती. 7 ते 8 जागांवरील तिढा अजूनही कायम. पवार कुटुंबियांचं एकत्रित नाताळ सेलिब्रेशन. खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवारांसह इतर कुटुंबीयही उपस्थित. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक कोकणात दाखल. रायगडच्या दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी. हॉटेल रिसॉर्ट हाऊसफुल. नागरिकांच्या सुरक्षेसाठी समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षा रक्षक तैनात. सिंधुदुर्गात नाताळ आणि नववर्षाच्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची तळ कोकणाला पसंती. मालवणच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी. 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा असल्यानं स्थानिकांसह पर्यटकांचेही हाल. नाताळच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासून रांगा. विविध राज्यातील भाविक अंबाबाईच्या दर्शनाला. तुळजाभवानी देवीचं महाद्वार गर्दीमुळे सामान्यांसाठी आजपासून बंद. तर 500 रुपयांचा VIP दर्शन पास घेणाऱ्यांना मात्र महाद्वारातून प्रवेश. सामान्य भाविकांना 29 डिसेंबरपर्यंत बीडकर पायऱ्यांवरून जावं लागणार. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील कुंभारटोलामध्ये घराला आग. घरात देवासमोर लावलेल्या दिव्यातील वात उंदरानं इतरत्र नेली, त्यामुळे घरामध्ये आग. यात घरातील महत्त्वाच्या सर्व कागदपत्रांसह इतर साहित्यही जळून खाक. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील सायगाटा गावात डिझेल टँकरनं घेतला पेट. आगीत संपूर्ण टँकर जळून खाक. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. भारतीय लष्करात आता मोठे बदल होणार. लष्कराकडून इंस्टाग्रामवर वापराच्या धोरणात बदल. सैनिकांना आता इंस्टाग्रामचा वापर फक्त पोस्ट बघण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी करता येणार. अर्जेंटिनामध्ये निसर्गाचा कोप. ब्युनॉस आयर्स आणि सॅन मार्टिन प्रांतांमध्ये पुरामुळे हाहाकार. रस्त्यावरील गाड्या पुराच्या पाण्यात बुडाल्या. शॉपिंग मॉलला तळ्याचं स्वरूप. 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं तैवान हादरला. केवळ 15 सेकंदांपर्यंतच्या धक्क्यांनी दुकानांमधील सामान अस्ताव्यस्त. CCTV कॅमेऱ्यात भूकंपाचे क्षण बंदिस्त. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.